तुरुंगामध्ये तुम्ही मराठी माणसाचा भ्रष्टाचार केला, मराठी माणसाची घरं लुटली म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला होता. मराठी माणसांच्या हितासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हता, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. आणि संजय राऊत काय सांगतात की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 10 कामं सांगावा. संजय राऊत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 100 कामं सांगतो. उद्धवजी ठाकरे यांनी केलेली 10 कामं संजय राऊतांनी द्यावी. खरं तर ही युती नाहीच आहे, ही भीती आहे. पिपानिया, अरे किती वाजशील? आता तुला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेली कामं सांग. पहिलं काम, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि कुठल्याही अटी शर्ती न लावता, हे पहिलं काम होतं. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीसारखी योजना चालू केली. ज्यावेळेस तुमचे शेठ लोकांना रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी लोकांच्या हातात भरलेल्या थाळ्या दिल्या. आणि ज्या लोकांचा पक्षच मुळात दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्यांची लोक पळवून तयार झालाय, त्यांनी संजय राऊतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. संजय राऊत हा शिवसेनेचा असा ठाणेवाग आहे जो तुमच्या ईडीला, तुमच्या सीबीआयला न घाबरलेला आहे. तुमच्या तुरुंगात टाकण्याच्या धमकीला फाट्यावर मारून 100 दिवस तुरुंगात राहून आलेला शिवसेनेचा ठाण्याभाग आहे संजय राऊत. तुझ्यासारख्या पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्यांनी संजय राऊतांवर टीका करू नये, लक्षात ठेव. जय महाराष्ट्र.